चला आज सांगते की मी कशासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथे शिवांचे पप्पा कटिंग वगैरे करून आलेले होते, कारण आज त्यांना सुट्टी होती. तर म्हणाले, चल नंदिनी तुला बाहेर फिरून वगैरे आणते. तर मी इथे शिवांशला बघा उठवत होते, तो कारण झोपून होता म्हणून. आणि हा बघा पूर्ण पसारा, चादर, ब्लँकेट सगळं घेऊन झोपलेला होता. आणि याला उठवणं खूप मुश्किल आहे, कारण की हा लवकर उठतच नाही. त्यानंतर शिवांचे पप्पा रेडी वगैरे झाले आणि इथे शिवांला पण रेडी वगैरे केली, चप्पल वगैरे घालून दिली आणि आम्ही गेलेलो होतो बाहेर. त्यानंतर म्हटलं बाहेर गेल्यावर काही ना काही खावंच लागतं, म्हणून इथे आम्ही मंचुरियनची वाट बघून राहिलेलो होतो. कारण आम्ही मंचुरियन तिथे खाल्ले तर नाही, पण पार्सल वगैरे घेऊन घरी आले होतो. आणि शिवांशला तर गाडीवर फिरायला नेलं होतं, पण त्याला गाडीवर न फिरवता त्यांनी पैदल फिरायचं होतं. मग घरी आल्यावर पुन्हा आणखी त्याला फिरायला नेलं आणि इथे तो महादेवाच्या परिक्रमा वगैरे घालून घेतल्या त्यांनी. आणि त्यानंतर बाहेर आला आणि हे बघा चप्पल न काढता तो अजून मंदिरामध्ये घुसलेला आहे. कारण त्याला कितीही सांगितलं आणि काही केलं तरी तो कसाच ऐकत नाही. आणि आमचा शिवान एवढा मस्तीखोर आहे की खूपच. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.